नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा विषय मी आपल्यासाठी घेऊन आलो आणि तो म्हणजे असा आहे की मंत्रिमंडळामध्ये असलेले मंत्री छगनराव भुजबळ यांचं मंत्रिपद पुन्हा एकदा धोक्यात आलंय. मंत्रिपद जाण्याची त्यांची शक्यता आहे आणि तशी टांगती तलवार छगनराव भुजबळ यांच्या मंत्रिपदावर आज तरी आपल्याला या ठिकाणी दिसते. त्याचं कारण असं आहे, आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की दिल्लीमध्ये महाराष्ट्र सदन उभा करण्यात आलं होतं आणि या महाराष्ट्र सदनमध्ये मोठा घोटाळा झाला होता, आर्थिक भ्रष्टाचार झाला होता, असे आरोप छगनराव भुजबळ यांच्यावर झाले होते. आणि त्यानंतर छगनराव भुजबळ 2.5 वर्ष जेलमध्ये होते आणि जेलमध्ये असल्यानंतर छगनराव भुजबळ यांचे काय हाल झाले होते हे आपण सगळ्यांना माध्यमांच्या माध्यमातून पाहिलं होतं. परंतु एक गोष्ट त्यानंतर घडली की त्यांची जामीन मिळविण्यासाठी छगनराव भुजबळ यांचे पुतणे असतील, मुलगा असेल, हे तत्कालीन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे सातत्याने गेले, सातत्याने त्यांची विनवणी केली आणि विनवणी केल्यानंतर छगनराव भुजबळ यांचा जामीन त्या ठिकाणी झाला होता. चंद्रकांत पाटील यांनी त्यावेळी माध्यमांना प्रतिक्रिया देताना स्पष्टपणे सांगितलं होतं की माझ्याकडे छगनराव भुजबळ यांचा पुतण्या आणि मुलगा हे वेळोवेळी चक्रा मारत होते आणि छगनराव भुजबळ यांची जर जामीन झाली तर आम्ही राजकारणातून संन्यास घेऊ, राजकारणातून बाजूला हो, असं ते सांगत होते. पण जामीन झाल्यानंतर छगनराव भुजबळ यांच्या अंगामध्ये पुन्हा बळ आलं आणि सरकारला ते विरोध करतायत. एक भुजबळांनी लक्षात घ्यावं की ते जामीनवर बाहेर आलेले, त्यांचे प्रकरण अजून संपलेले नाहीयेत. आता यापुढे आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं, असं चंद्रकांतदादा पाटलांनी माध्यमावर सांगितलेलं आहे, भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही न्यायालयामध्ये अर्ज करणार आहोत आणि छगनराव भुजबळ यांची जी बंद झालेली प्रकरणं आहेत, थांबलेली प्रकरणं आहेत, त्याची चौकशी करण्याची विनंती आम्ही करणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी त्यावेळी सांगितलं होतं. आता या घटना घडल्यानंतर राजकारणात महाराष्ट्राच्या अनेक घडामोडी घडलेल्या आहेत. पुलाखालून अनेक वेळा पाणी वेगवेगळं गेलेलं आहे. घडलं काय? नाशिक जिल्ह्यामध्ये छगन भुजबळ यांनी त्यांचा मुलगा पंकज भुजबळ आणि त्यांचा पुतण्या समीर भुजबळ यांनी शेल कंपन्यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची बेनामी मालमत्ता संपत्ती जमवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. कोट्यवधी रुपयाची प्रॉपर्टी वेगवेगळ्या कंपन्या, ज्या शेल कंपन्या आहेत त्या स्थापन केलेल्या आहेत आणि त्या करून त्याच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची बेनामी संपत्ती, प्रॉपर्टी ही मंत्री असलेले छगनराव भुजबळ, त्यांचा मुलगा पंकज भुजबळ आणि त्यांचा पुतण्या समीर भुजबळ या तिघांनी मिळून त्या ठिकाणी ती कमवली, जमवली असा त्यांच्यावर आरोप होता. आणि त्यानंतर छगनराव भुजबळांच्या विरोधात आणि त्यांच्या कुटुंबियांच्या विरोधात आयकर विभागानं त्या ठिकाणी कारवाई केली होती. 2021 मध्ये ही कारवाई झाली होती आणि यामध्ये स्पष्टपणे म्हटलं होतं की आर्मस्ट्रॉंग इन्फ्रास्ट्रक्चर, त्यानंतर परवेश कन्स्ट्रक्शन आणि दिविशा कन्स्ट्रक्शन या कंपन्याच्या विरोधात आयकर विभागानं गुन्हे दाखल केले होते, खटला दाखल केला होता. या खटल्याच्या विरोधात मंत्री असलेले तत्कालीन म्हणजे छगनराव भुजबळ हे त्यावेळेस कोर्टामध्ये गेले आणि उच्च न्यायालयामध्ये त्यांनी सांगितलं की या संदर्भात मला जामीन देण्याऐवजी हा गुन्हा रद्द करण्यात यावा अशी त्यांनी मागणी केली होती. आणि त्यावेळेस उच्च न्यायालयानं छगन भुजबळ यांच्या विरोधातला हा जो काही खटला आहे हा रद्द केला होता. हे आपल्याला मी आवर्जून या ठिकाणी सांगतो. ही घटना आहे 2024 मध्ये, म्हणजे 21 मध्ये आयकर विभागानं गुन्हे दाखल केले होते आणि त्यानंतर 24 मध्ये छगन भुजबळ यांना उच्च न्यायालयानं दिलासा दिला आणि त्यांच्या विरोधातला हा खटला जो आहे तो रद्द करण्यात आला होता. आता हा रद्द करण्यात आल्यानंतर छगन भुजबळ हे पुन्हा राजकारणातून बाजूला होतील असं जे म्हटलं होतं तसं झालं नाही. राजकारणात घडामोडी घडल्या, अजित पवारांचा पक्ष भारतीय जनता पार्टीच्या सोबत आला आणि पुन्हा छगन भुजबळ हे राजकारणामध्ये सक्रिय झाले आणि भारतीय जनता पार्टीला पोषक अशा पद्धतीचं राजकारण ते करू लागले. ह्याच्यामध्ये लोकसभा निवडणूक झाली, विधानसभा निवडणूक झाली. मराठा समाजाच्या जरांगे पाटलांचं जे आंदोलन सुरू होतं या आंदोलनाला छगनराव भुजबळ यांनी विरोध केला आणि मंत्री असताना विरोध केला. त्यानंतर लोकसभेच्या प्रचारादरम्यान छगन भुजबळ यांना अजित पवार असतील, देवेंद्र फडणवीस असतील किंवा एकनाथराव शिंदे असतील या तिघांनीही प्रचारापासून दूर ठेवलं. म्हणजे ते प्रचार प्रमुख होते, स्टार प्रचारक होते, परंतु त्यांच्या सभा राज्यातल्या विविध भागांमध्ये लावल्या नाहीत किंवा तत्कालीन जे उमेदवार होते त्या उमेदवारांनी छगनराव भुजबळ आमच्या सभेला नकोय, आमच्या प्रचाराला नकोय, एवढंच काय अनेक नेत्यांनी छगन भुजबळ यांचा फोटो आपल्या बॅनरवर सुद्धा आणि प्रचाराच्या पॉम्पलेटवर सुद्धा छापला नाही. हे लोकसभेला चित्र आपण पाहिलं. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा हीच पद्धत झाली. छगन भुजबळ हे स्टार प्रचारक असून सुद्धा त्यांना अनेक ठिकाणी प्रचारापासून टाळण्यात आलं.
सत्ता महायुतीचीच आली, त्याच्यात काही वाद झाला नाही. परंतु प्रकरण त्यानंतर असं घडलं की छगन भुजबळांना विधानसभेच्या नंतर सत्ता आल्यानंतर आपण पहिल्या यादीमध्ये मंत्री होऊ असं वाटलं होतं. परंतु अजित पवार यांनी मात्र त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं नाही. कारण त्याचं कारण असं होतं की त्यांच्यावर चौकशीचा फेरा सुरूच होता. कारण त्यांचा खटला जरी रद्द झाला तरी अनेक तक्रारी त्यांच्या विरोधात भ्रष्टाचाराच्या संदर्भात होत्याच. पण त्याही पुढे जाऊन मनोज जरांगे पाटील जे मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा देत आहेत त्या विरोधात संविधानात पदावर असताना छगन भुजबळ मैदानात उतरले, एल्गार सभा घेतल्या आणि त्यामुळं महायुतीला मराठा विरुद्ध ओबीसी या वादाला सामोरं जावं लागलं. लोकसभेत त्याचे पडसाद भोगावे लागले आणि विधानसभेत मात्र चित्र जरी वेगळं असलं तर यामध्ये छगन भुजबळ यांचा कुठेही वाटा नाही असंच कदाचित महायुतीला त्या ठिकाणी वाटलं आणि म्हणून अजित पवारांनी छगन भुजबळ यांना मंत्रिपदावर घेतलं नाही. पण ज्यावेळेस धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद गेलं बीड जिल्ह्यातल्या एका प्रकरणामध्ये, त्यांच्याच जवळचे निकटवर्ती वाल्मिक कराड हे ज्यावेळेस खंडणी आणि अपहरण आणि हत्या प्रकरणामध्ये आरोपी झाले, त्यानंतर धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला आणि मग रिक्त झालेल्या पदावरती भारतीय जनता पार्टीनं केलेल्या शिफारशीनुसार अजित पवारांना छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात घ्यावं लागलं असं या ठिकाणी चर्चा आहे. आता छगन भुजबळ मंत्री झाल्यानंतर पुन्हा शांत बसतील असं वाटलं, परंतु आता घडलंय काय? मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा मुंबईमध्ये आंदोलन करत होते, मोर्चा काढला आणि देवेंद्र फडणवीस हे आता मुख्यमंत्री आहेत. परंतु तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असताना राज्य मंत्रिमंडळानं किंवा राज्य सरकारनं जरांगे पाटलांच्या अनेक मागण्या मान्य केल्या होत्या. सगळे सोयरीची अधिसूचना त्यांच्या हाती दिली होती आणि आपण केलेल्या मागण्या ज्या उर्वरित आहेत त्या सुद्धा आम्ही सत्तेत आल्यानंतर पुन्हा त्या मागण्या पूर्ण करू असा सुद्धा शब्द त्यांनी दिला होता. परंतु सरकार बदललं आणि देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले, महायुती पुन्हा सत्तेत आली. आता मात्र राज्य सरकारने दिलेले शब्द, जरांगे पाटलांना मुंबईत केलेलं विराट असं आंदोलन हे सगळं पाहता त्यांची मागणी न्याय मागणी आहे याचा विचार करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाची मराठा आरक्षणाच्या संदर्भात किंवा मराठ्यांच्या संदर्भात एक उपसमिती तात्काळ नियुक्त केली. चंद्रकांत पाटलांना बाजूला सरकून राधाकृष्ण विखे पाटलांना त्या ठिकाणी अध्यक्ष केलं आणि एक GR जो जरांगे पाटलांना अपेक्षित आहे, जो न्यायालयीन म्हणजे न्याय मागणीचा आहे, रास्त आहे, तो GR काढण्यात आला आणि हैदराबाद गॅजेटच्या संदर्भात जी काही मागणी जरांगे पाटलांची होती त्यासोबतच वेगवेगळ्या मागण्या होत्या, त्या मागण्या त्यांच्या बरोबर आहेत हे गृहीत धरून आणि त्याची सत्यता पडताळून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या उपसमितीमार्फत हा GR काढला, तो जरांगे पाटलांना दिला आणि आंदोलन मुंबईचं जरांगे पाटलांनी सोडलं आणि आपापल्या गावी ते परत गेले. आता विषय असा आहे, हा GR राज्य सरकारनं काढलेला आहे, म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या सहीनं, मुख्यमंत्र्यांच्या शिफारशीनं, राज्यपालाच्या सहीनं तो निघलेला आहे. या विरोधात विरोधी पक्षाचा एकही नेताही बोलला नाही, तेवढी हिंमत आणि धाडसही त्यांनी केलं नाही की हा चूक आहे किंवा काय बोलायचं. थोडंफार काही नेते बोलले असतील परंतु प्रखर असा विरोध कोणी केला नाही. दुसरीकडे मात्र मंत्रिमंडळात असलेले छगनराव भुजबळ हे मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळानं काढलेला जो GR आहे, जो आदेश आहे, जो घेतलेला निर्णय, त्याला स्पष्टपणे विरोध दर्शवलेला आहे, त्याला विरोध केलेला आहे आणि मुख्यमंत्र्यांनी काढलेला हा निर्णय किंवा अध्यादेश याच्या विरोधात आपण न्यायालयात जाणार, याचिका दाखल करणार असं छगनराव भुजबळ हे मंत्रिपदावर असताना या ठिकाणी सांगतायत. मित्रांनो, हे सांगितल्यानंतर DS न्यूजच्या माध्यमातून मी यापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता आणि त्यामध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं की ज्या अर्थी राज्यमंत्री मंडळ किंवा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री हे निर्णय घेत आहेत, हे एखादा आदेश काढतायत, एखादी भूमिका त्या ठिकाणी जाहीर करतायत आणि त्यांच्याच मंत्रिमंडळातला एक मंत्री म्हणजे छगन भुजबळ हे त्या आदेशाला, त्या निर्णयाला विरोध करतायत, न्यायालयामध्ये जाण्याची भाषा करतायत, माध्यमांच्या समोर जाऊन मुख्यमंत्र्याला हे निर्णय घेण्याचे अधिकार नाही म्हणतायत. अशा पद्धतीनं हा चुकीचा निर्णय मुख्यमंत्री आणि समितीनं घेतलाय असं सांगून आपण न्यायालयामध्ये लढाई लढणार असंही भुजबळ सांगतायत. याचा अर्थ मी त्यावेळी सांगितला होता, एक तर छगन भुजबळ यांना महायुतीमधल्या नेत्यांचीच फूस असावी की तुम्ही या GRला विरोध करा आणि ओबीसींचा आवाज होऊन तुम्ही तुमची ताकद महायुतीच्या सोबत उभा करा, किंवा छगन भुजबळांना असं वाटत असेल की आता मी मुक्त झालेलो आहे आणि त्यामुळे महायुतीच्या कोणत्याही नेत्याच्या बंधनात मला राहायची गरज नाही, कारण ओबीसी माझ्या मागे एकवटलाय, त्यामुळे मी वेगळा आवाज होऊन बाहेर पडू शकतो आणि महायुतीला सुद्धा चॅलेंज करू शकतो असं कदाचित छगन भुजबळांना वाटलं असू शकावं. या दोन पर्याय होते, असे दोन्ही पर्याय मी आपल्याला सांगितले होते. पण आता त्या पर्यायाचे एक एक पर्याय आपल्या समोर निघायला लागलेत, स्पष्टपणे व्हायला लागलेत.
की नेमकं छगन भुजबळ असं का बोलत होते. छगन भुजबळ यांच्या विरोधात अंजलीताई दमानिया हा दुसरा भाग आहे. अंजलीताई दमानिया यांनी एक तक्रार पुन्हा दाखल केलेली आहे. तसं जर पाहिलं तर अंजलीताई दमानिया या गेल्या 9-10 वर्षापासून छगन भुजबळ यांच्या बेनामी संपत्तीच्या विरोधात आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात त्या वेगवेगळ्या माध्यमातून तक्रारी करतायत, आंदोलन करतायत, न्यायालयीन प्रकरणं त्या ठिकाणी लढतायत आणि गेल्या 9 वर्षापासून त्या लढा देत आहेत. परंतु छगनराव भुजबळ यांना 2024 मध्ये त्यांचा खटला रद्द करून न्यायालयानं जी काही त्यांना त्या ठिकाणी धीर दिला होता किंवा त्यांना दिलासा दिला होता, या विरोधात अंजली दमानिया यांनी आवाज उठवायचं ठरवलं होतं. परंतु त्यांनी सांगितलं की बीड जिल्ह्यामध्ये संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण झालं आणि त्यामध्ये माझा वेळ पूर्ण बीड जिल्ह्यात गेला. त्यामुळे छगन भुजबळ यांच्या या प्रकरणाकडे लक्ष द्यायला मला थोडा वेळ कमी पडला. परंतु तरीही मी विशेष न्यायालयाकडे याचिका दाखल केलेली आहे, तक्रार अर्ज दाखल केलेला आहे की छगन भुजबळ यांचा खटला रद्द कसा होऊ शकतो, कारण त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे जे काही आरोप आहेत त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. आणि त्यामुळं विशेष न्यायालय जे आहे, जे आमदार, खासदार, मंत्री यांच्या प्रकरणाच्या संदर्भात, तक्रारीच्या संदर्भात जे विशेष न्यायालय काम करतं, या विशेष न्यायालयानं छगन भुजबळ यांचा जो खटला उच्च न्यायालयानं रद्द केलाय त्याविषयी पुन्हा एक आदेश दिलेला आहे की हा जो काही उच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे किंवा खटला रद्द केलेला आहे, हा उच्च न्यायालयाने दिलेला आदेश हा मेरिटवर नसून तो केवळ तांत्रिक मुद्द्यावर असल्याचं विशेष न्यायालयानं म्हटलेलं आहे. आणि त्यामुळं हा खटला पुन्हा सुरू करायचा आहे, याची चौकशी पुन्हा सुरू करायची आहे असं विशेष न्यायालयानं सांगितलंय. आणि 6 ऑक्टोबर 2025 ही त्यासाठी तारीख त्या ठिकाणी ठेवलेली आहे. आता पहा प्रकरण कसं घडतंय. छगनराव भुजबळ हे जरांगे पाटलांना शासनानं GR दिल्यानंतर त्याच्या विरोधात बंड करतायत, आंदोलन करतायत. राज्य सरकारच्या विरोधात आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात ते आवाज उठवत आहेत. याच वेळी त्यांच्यावर विशेष न्यायालयानं त्यांची पुन्हा चौकशी करण्याचे आदेश काढलेले आहेत. म्हणजे इथं काय झालेलं आहे की आता अंजलीताई दमानिया यांनी सांगितलंय की छगनराव भुजबळ यांचा तात्काळ फडणवीसांनी राजीनामा घ्यावा, कारण त्यांच्याविषयी जे प्रकरण सुरू आहेत या प्रकरणाच्या माध्यमातून त्यांना आता या पदावर राहण्याचा अधिकार नाहीये. म्हणजे या पदावर त्यांना राहायचा आता अधिकार नाही. जर फडणवीसांनी त्यांचा राजीनामा घेतला नाही मंत्रिपदाचा, तर कोर्टाच्या मार्फत मी छगन भुजबळ यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घ्यायला भाग पडेल असं अंजलीताई दमानिया यांनी स्पष्टपणे सांगितलंय. म्हणजे एकंदरीत काय की छगनराव भुजबळ यांचं मंत्रिपद आता धोक्यात आलेलं आहे. कारण का? कारण त्यांची चौकशी सुरू झालेली आहे, न्यायालयामध्ये हे प्रकरण सुरू झालेलं आहे. एखाद्या मंत्र्याच्या विरोधात जर एखादं न्यायालयीन प्रकरण पुन्हा सुरू झालं असेल, त्यांची चौकशी सुरू झाली असेल, तर त्यांना मंत्रिपदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही, घटनात्मक अधिकार सुद्धा नाही आणि ते कायद्याला धरून सुद्धा राहणार नाही. कारण त्यांचीच चौकशी होते, त्यांच्याच विरोधात खटला दाखल आहे आणि तेच जर मंत्रिपदावर राहिले तर त्या प्रकरणावर ते प्रभाव पाडू शकतात. आणि त्यामुळे त्यांचा राजीनामा हे घेणं हे क्रमप्राप्त ठरत आहे. म्हणजेच छगन भुजबळ हे राजीनामा देणार नव्हे, त्यांना तो द्यावाच लागणार आहे असं माझं मत आहे. कारण याच्यात 3 गोष्टी घडतायत. एक तर देवेंद्र फडणवीस यांना छगन भुजबळ यांचा राजीनामा तात्काळ घ्यावा लागेल, कारण हे प्रकरण सुरू झालंय. दुसरी गोष्ट, त्यांना कारण ठरलंय जो मंत्री आपल्या निर्णयाला चॅलेंज करतो आता त्याला बाजूला काढणं गरजेचं आहे. म्हणजे छगन भुजबळ यांना राज्य सरकार किंवा मंत्रिपदावरून मुख्यमंत्री हे त्यांना पायउतार करतील किंवा त्यांची हकालपट्टी करतील असा एक पर्याय. दुसरं, न्यायालयामध्ये प्रकरण गेल्यामुळं अंजलीताई दमानिया जे सांगतायत की न्यायालयामार्फत, कोर्टामार्फत मी त्यांचा राजीनामा घ्यायला लावेल, म्हणजेच पुन्हा छगन भुजबळांना राजीनामा द्यावाच लागतोय. आणि तिसरा भागात असा आहे की छगनराव भुजबळ यांच्या लक्षातही येते की आपला आता राजीनामा जाणं गरजेचं आहे किंवा जाणारच आहे. अशा स्थितीमध्ये आपल्याला मुख्यमंत्र्यांनी हकालपट्टी करून केली हे म्हणणं उचित ठरणार नाही किंवा न्यायालयाने आपल्याला राजीनामा द्यायला सांगितला हेही म्हणणं आपल्यासाठी फायद्याचं ठरणार नाही. पण ओबीसी समाजाच्या विरोधात, ओबीसी प्रवर्गाच्या विरोधात किंवा ओबीसीच्या विरोधात जरांगे पाटलांना जो GR दिलाय तो अन्यायकारक आहे आणि त्यामुळे समाजासाठी मी माझ्या मंत्रिपदाचा त्याग करतो, मी माझं मंत्रिपद सोडतो, स्वाभिमानानं सोडतो असं सांगून छगन भुजबळ हे स्वतः मंत्रिपदाचा राजीनामा देतील आणि ओबीसीच्या लढ्यामध्ये त्या ठिकाणी ते उतरतील असं माझं मत आहे, असं मला वाटतंय. मी यापूर्वी सुद्धा आपल्याला सांगितलं होतं. म्हणजे एकंदरीत काय की छगनराव भुजबळ यांचं पुन्हा एकदा मंत्रिपद धोक्यात आलेले, त्यांना मंत्रिपदचा राजीनामा द्यावा लागेल हे ठामपणे मी आपल्याला या ठिकाणी सांगतो. आणि जर त्यांनी तो राजीनामा दिला नाही तर मग मात्र कोर्टाच्या मार्फत त्यांचा राजीनामा घेण्याचे आदेश निघू शकतात, जे अंजली दमानिया म्हणतायत. आणि दुसरा, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री ज्यांच्या हा मुद्दा छगन भुजबळ यांनी विरोध केलेला जिव्हारी लागलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं होतं की आम्ही छगन भुजबळ यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीच्या वतीनं
तक्रार करणार आहोत आणि त्यांची चौकशी पुन्हा सुरू करण्याच्या संदर्भात आम्ही सांगणार आहोत असं यापूर्वी त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच वाक्याला धरून पुन्हा भारतीय जनता पार्टी छगन भुजबळांची जी ओबीसीच्या संदर्भात विनाकारण वाढत चाललेली जी उंची आहे ती कमी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतील का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. मित्रांनो, एकंदरीत जी माहिती होती मी तुमच्यापर्यंत दिलेली आहे. छगनराव भुजबळ हे पुन्हा एकदा भ्रष्टाचार आणि बेनामी प्रॉपर्टीच्या संपत्तीच्या संदर्भात पुन्हा एकदा चर्चेत आलेले आहेत. आता त्यांचं मंत्रिपद जाणार असं माझं मत आहे. तुम्हाला काय वाटतंय? छगन भुजबळ हे स्वतः मंत्रिपदाचा राजीनामा देतील की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांचा राजीनामा घेतील किंवा कोर्ट त्यांना राजीनामा द्यायला सांगेल? तुम्हाला काय वाटतंय? तुमची प्रतिक्रिया तात्काळ द्या, कारण तुमची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून असते, ती अत्यंत अभ्यास असते म्हणून आमच्यासाठी महत्वाची असते. मित्रांनो, DS न्यूज ही सत्य माहिती रोखोक आणि परखडपणे तुमच्यापर्यंत घेऊन येते. ही माहिती आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि समाज प्रबोधनासाठी आम्हाला सुद्धा सहकार्य करा. DS न्यूजला तात्काळ सबस्क्राईब करा. पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.